छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक माहिती समोर। संभाजीनगरमध्ये सरकारी बाबूंना देखील मोफत धान्याचा मोह। 4427 सरकारी बाबूंनी घेतला मोफत रेशन योजनेचा लाभ। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीसह मित्रांचे ब्लड सॅम्पल बदलले। ससूनमधील डॉक्टरांनी सॅम्पल बदलल्याची माहिती। लोकसभेच्या अखेरच्या टप्प्याकरता उद्या मतदान। शेवटच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये होणार कैद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू। मोदी 85 तास ध्यान करणार। प्रज्वल रेवण्णाला अखेर अटक। रेवण्णाला रात्री बंगळुरू एअरपोर्टवरून ठोकल्या बेड्या। प्रज्वल रेवण्णाला आज कोर्टात हजर करणार। मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामाकरता ब्लॉक। प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉक काळात एसटी बेस्ट कडून जादा गाड्यांची सोय। कुर्ला, नेहरू नगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्याकरता जादा बसेस सोडण्यात येणार। मुलुंड ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी। ऐरोली मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मेगा ब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना सुटीचा पर्याय। राज्य निवडणूक आयोगातील कर्मचाऱ्यांना दिलासा। सुटीच्या बदल्यात इतर दिवशी भरपाई करता येणार। पुण्यातल्या बेकायदा पबवर कारवाईचा धडाका सुरू। शहरातील आणखी 66 पबवर होणार कारवाई। सुहास दिवसेना कारवाईबाबतचा प्रस्ताव दिला जाणार। पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा। मेळाव्यात अजित पवार मार्गदर्शन करणार। विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी। लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचार सभांचा रेकॉर्ड। 75 दिवसात देशभरात मोदींच्या 180 प्रचार सभा। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला। रणनीती ठरवण्याकरता 1 जूनला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक। नागपूरमध्ये राजू पारवेंच्या विजयाचे बॅनर। निकालापूर्वीच रामटेक लोकसभा मतदारसंघात लागले बॅनर। पोस्टरमुळे चर्चेला उधाण। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं हिंगोलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत जन्मोत्सव साजरा। पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीचं काम वेगात सुरू। प्रक्रियेदरम्यान चुकीच्या पद्धतीनं झाडांची छाटणी। आवश्यकता असेल तरच झाडांची छाटणी करा। दीपक केसरकरांचे निर्देश। वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाकरता महिनाभरात करार। अदानी समूहाकडून पुनर्विकासाचा आराखडा सादर केला जाणार। हिंजवडीमधून 10 वर्षात 37 आयटी कंपन्यांचं स्थलांतर झाल्याची माहिती। खराब पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांवर आयटी पार्क सोडण्याची वेळ। तरुणीला गर्भपातास परवानगी। गर्भधारणा ठेवायची की नाही स्त्रीचा अधिकार। उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। अकोला जेल चौकातील दुरुस्तीच्या कामाकरता पाणी पुरवठा 2 दिवस बंद। यवतमाळमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। सिनेस्टाईल पाठलाग करत उमरखेड इथं धडक कारवाई। 19 लाखांचा सुगंधित गुटखा केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।